नमस्कार, वेलकम बॅक टू गेट रेडी विथ मी ब्लॉग. सो आज आम्ही चाललो आहोत फिरायला. सो त्यासाठी मी रेडी होते. सो हा एक टॉप आणि एक नॉर्मलचा पॅन्ट घातलेला आहे. मी थोडंसं लाईक स्किन केअर रुटीन आणि थोडंसं मेकअप करणार आहे. त्यासाठी फर्स्टली ग्लासेस काढणं इम्पॉर्टंट आहे. मॉइश्चरायझर इज मस्ट. मॉइश्चरायझर खूप जास्त यूज करते. ही छान येतं आणि मला थोडं स्मूथली वाटतं. सनस्क्रीन हा ब्रँड तुम्हाला माहिती नसेल आय गेस, बिकॉज हा मला माझ्या स्किन केअर डॉक्टरने रिकमेंड केलेलं. जस्ट बिकॉज मला ओपन पोर्स आहे तिकडे, त्यामुळे. जी आहे पॉन्ड्सची बेबी क्रीम, जी मी खूप टाइमपासून यूज करते. बरेचसे लोक कन्सिलर आधी लावतात आणि मग बेबी क्रीम्स किंवा फाउंडेशन यूज करतात मोस्टली, बट मी जगा वेगळी उलटी आहे. सो मी कन्सिलर जे आहे ते आता यूज करणार आहे. माझ्याकडे आहे इनसाइडचं कन्सिलर पॅलेट, जो हा शेड आहे तो स्पेसिफिकली मी यूज करते माझ्या अंडर आईजसाठी. आणि जिकडे जिकडे मला असं वाटते की डार्क सर्कल्स आहेत किंवा काही मार्क्स आहेत, तिकडे मी यूज करणार आहे. हे ब्लश आय थिंक हा लोकल आहे, बिकॉज मी लास्ट इयर माझ्या लग्नाच्या वेळेला मी उल्हासनगरमधून घेतला होता. हे जे आहे लाईक मशरूम काइंड ऑफ जे थिंग आहे, जे मला खूप असं आवडलं होतं. ब्लेंडेड इनसाइडचंच लूज पावडर आहे, जे बनाना लूज पावडर आहे. फायनल स्टेप लिपस्टिक. स्टुडिओ वेस्टचेच आहेत आणि मी हे खूप जास्त यूज करते. मी लगेच इयरिंग्स घालून येते. डन. फार काही घालत नाही, काय माझं ऑलरेडी मंगळसूत्र आहे. ओके, सो चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.